राज्यामधल्या भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात विधानसभेमध्ये चर्चा झाली आहे। अतुल भातखळकर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा महत्त्वाचा विषय सभागृहामध्ये मांडलाय। भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि त्यांच्या निवारा केंद्र यावरून सर्वपक्षीय आमदार आक्रमक झाले। भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात संबंधित मंत्र्यांची संयुक्त समिती करू आणि उपाययोजना करू असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय। लगती है और कांग्रेस को टोकने के लिए हमारे लीडरों को राज्यामधल्या भटक्या आमदार जे आहेत ते गल्लीबोळात फिरतात, लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी ऐकतात आणि समजा आमदार तिकडे वस्तीत गेला आणि गल्लीबोळात त्याला कुत्रा चावला तर आपण काय करणार आहात हे आधी अगोदर सांगा। आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी गंभीर बोलतोय, अध्यक्ष महोदय मी गंभीरतेने बोलतोय। जेव्हा आम्ही वस्त्यांमध्ये फिरतो ना तर कुत्रेच आमच्या मागे लागतात, कुत्रे मागे लागतात आणि जो चावला तर केवढं मोठं माहित नाही त्याच्यावर संकट असतं। आणि म्हणून हा मजेचा विषय नाहीये। अध्यक्ष महोदय अत्यंत गंभीरपणे बोलतोय, रात्री अपरात्री लोक बाहेर पडू शकत नाहीत। अध्यक्ष महोदय, काही प्राणी मित्र असे आहेत जे कायद्याच्या जो त्रास नागरिकांना होतो त्याचा विचार करत नाहीत। हे प्राणी मित्रांना कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे, पण ती कुत्री ज्या माणसाला जातं त्यांच्यावर प्रेम नाही आणि जे प्राणी मित्र आहेत त्यांच्या घरी एक पण कुत्रा नाही। अध्यक्ष महोदय, मी आज सभागृहाच्या माध्यमातून मंत्र्यांना सांगतो, ही सगळी कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा, त्यांना कळू द्या कुत्र्यांचा चावा काय असतो ते। अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं जरा सभागृहाने शांतता घ्या। अध्यक्ष महोदय, माझ्या शहरामध्ये 2025 एप्रिल जून मध्ये 8,000 लोकांना कुत्रे चावले। पूर्ण पुण्यात 3 वर्षात 1 लाखाहून अधिक लोकांना कुत्रे चावले। माननीय अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी मान्य केलं आहे की एक बैठक होईल। मी आपल्याला सभागृहाला आश्वस्त करतो की माननीय आपले नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजी आणि आमचे राज्यमंत्री हे जॉईंटली अधिवेशन संपण्यापूर्वी या सर्व विषयाची बैठक घेण्याची विनंती मी त्यांना करीन। चला ठीक आहे। तर कुत्र्यांच्या मुद्द्याप्रमाणेच बिबट्यांच्या मुद्द्यावरून देखील विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडण्यात आली। वनमंत्र्यांनी बिबट्यांची नसबंदी करू असं म्हटलं होतं, त्याचं पुढे काय झालं असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आणि याला वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील उत्तर दिलंय। महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढते आहे। त्याच्यात मनुष्य आणि हिंस्त्र प्राणी यांच्यामधला संघर्ष वाढतोय। या सरकारकडे काही योजना आहे असं मला वाटत नाही। मध्यंतरी माननीय वनमंत्री म्हणालेले की आपल्याला आपले बिबटे आफ्रिकेला पाठवता येतील। असं काही आफ्रिकेच्या देशांशी काही आपली चर्चा झाली आहे का? झाली असेल तर ती कुठल्या स्तरावर झाली आहे? आणि आफ्रिकेतले देश आपले बिबटे घ्यायला तयार आहेत का? आणि जर त्यांनी घेतले नाही तर मग ह्यांना रोखण्यासाठी आपल्याकडे उपाय काय आहेत? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।